गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू मिस्टर अँड मिसेस ढोले यूट्यूब चॅनल. तर आत्ता आम्ही निघालो आहे. मला घरातनं व्लॉग स्टार्ट करता नाही आला कारण की खूप लेट झाला होता. आम्हाला ऑलरेडी आत्ताच इथे लेट झालं आहे. सकाळी लवकर निघायचं होतं बट श्रुतीला लेट झालं आहे कारण की तिला पार्लरमध्ये खूप वेळ लागला आहे. तर आत्ता आम्ही निघालो त्या लोकेशनला जिथे अनेकाचे आमचे शूट करायचे ते. तर मी दाखवतच राहील. तर व्हिडिओला लास्टपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूयात गाईस, बाय बाय. पाया पडायला चाललोय. कुठे चाललं बॅग तू बोला नाही का? हाय गाईस बोल ना. इकडे बघ बघ तो मामा बघतोय. बघ इकडे बघ. तू बोल हाय गाईस. बोल ना गुड मॉर्निंग. बोल हाय गाईस. बघ गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? बोल ना. काय बोलत रस्त्यामध्ये थांबलो आहे कारण की सकाळी काही खाल्लं नव्हतं. तर अनायकाला पण भूक लागली आहे आणि आम्ही पण थोडंसं नाश्ता करून घेतो. आणि अनायकाला आम्ही घरनं रेडी केलेलं नाही आहे कारण की ती खूप लहान आहे. तर तिला त्या ड्रेसमध्ये तिला जास्त चिडचिड झाली असते. तर त्यामुळे अगोदर फक्त आम्हीच रेडी झालो आहे आणि आत्ता तिला आम्ही जातानाच गाडीमध्येच रेडी करणार आहे. तर आत्ता आम्ही थांबलो इकडे थोडंसं नाश्ता करण्यासाठी. तर लवकरच आम्ही पोहोचले शकता. तर मी दाखवेल तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा. आणि हा शूट करण्याचं कारण हे की आता संक्रांत आली आहे तर परत आम्हाला टाईम पण नाही आणि मला पण टाईम नाही. त्यामुळे मग आम्ही आजच शूट करून घेतो आहे तर हा ब्लॉग मी लवकरच अपलोड करेलच. तर आणि कारण की अनेकाचं भोरनान पण करायचं आहे तर तो पण एक ब्लॉग येणारच आहे. तर हा ब्लॉग पण मी लवकरच अपलोड करेल. तर व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला पण कळेल. आणि आत्ता सकाळचे वाजले ते 9-9:30 वाजले ते. आम्ही पहाटेच उठलो होतो 5 वाजता कारण की श्रुतीची अपॉइंटमेंट होती 6 वाजताची पार्लरची. तर तिला सोडून आलो होतो मी आणि अनायकाला फक्त आम्ही आंघोळ घातली आणि रेडी आत्ता गाडीमध्येच करणार आहे श्रुती तिला. तर व्हिडिओला लास्टपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला कळेलच की कसे तिचे शूट होतात ते पण दाखवलेच मी ब्लॉगमध्ये. तर गाईज व्हिडिओला लास्टपर्यंत पाहत राहा. तर आम्ही आता इथं नाश्ता करायला आलो आहे. तर काहीतरी घेऊयात खायला आणि मग निघूयात पटपट. तर गाईज आता आम्ही परत निघालो आहे. नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. तर आता परत निघतो आहे आणि लोकेशनच्या थोडंफार जवळच आलो आहे आम्ही. तर लवकरच पोहोचणार आहे तिकडे. तर दाखवेलच मी तुम्हाला. तर व्हिडिओला लास्टपर्यंत पाहत राहा. तर भेटूयात गाईज परत. ते आहे गाईज. तर आम्ही आत्ता जस्ट त्या लोकेशनला पोचलो आहे. इकडे आत्ता शूट करायचा टाईम झालाच आहे. तर आम्ही शूट करणार. मी दाखवेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर आमचे देखील करायचे ते अनेकासोबतच. तर दाखवेलच. तर हे लोकेशन असं छान असं लोकेशन आहे. सासवड संगमेश्वर टेम्पल म्हणून आहे. तर छान लोकेशन आहे खूप.
बाबू हाय कर. अनायका हाय कर. हाय. अनायका हाय कर. हाय कर ना बाबू. तुला फोटो नाही काढायचे छान छान. तर गाईज आत्ता अनायकाचे शूट चालू झाले ते पाहतच असाल तुम्ही. पण आम्ही जसे तिला पोज सांगतो ती तसं करतच नाही आहे. ती तिच्या मनानेच पोज देते आणि आम्ही तसेच शूट करतो आहे. तर खूप मजा येते तिला असं पाहण्यासाठी. आत्ताच जस्ट तिचेच पहिले अगोदर आम्ही शूट करून घेतो आहे, कारण की जास्त शूट आम्हाला तिचेच करायचे ते. तर गाईज हे असं लोकेशन आहे, खूप छान आहे. पाहू शकता तुम्ही असे खूप मस्त वाटतं इकडे येऊन आणि छान जागा आहे ही. तुम्ही देखील विजिट करा. फोटोशूटसाठी खूप छान प्लेस आहे हे. तिला सोडून दे रोहन. एक काम कर, तिला सोड. ती बरोबर थांबल. हा सोड तिला. छोडले ना आता तू छोड ना मला. बघितलं पकडते आणि बाबू काय करते तू? फोटो काढते. गाईज इकडे एक आजी चालले होते, त्या अनायकाने त्यांना आवाज देऊन बोलवलं. तर त्या आजींनी काहीतरी आत्ता त्यांच्या हातात आहे ते तिला देतात आहे आणि ती स्वतःहून त्यांना बोलवते की आई आई म्हणून. आणि त्यांच्यासोबत गप्पा मारते ती. मी पाहू शकता. थँक्यू बोल आता. बोल ना. रोहन तिच्या हातात नाही घे, म्हणजे ती सगळं चिकट करल. हे थँक्यू बोल ना. थँक्यू बोल ना. काय केलं? पी घेतली तुझी. मला केक पाठवून दे बरं का ग. केक द्या पाठवून मला. असला पोज घेतला डेंजर. हा पोज पोज बघ नको. मग डोळे उघड ना. डोळे उघड. हा तिथे बघ मामाकडे. हे असं ठेव. गळ्यातलं नीट कर. हा गळ्यातलं. अयो राणी. अरे हात ठेव ना हा तसा. हा तसंच ठेवायचं. वाव अनेक किती क्यूट दिसतीये. वाव. अरे बापले. वाव वाव. अरे बापले महालानी. तर काहीच पाहिलंच असेल तिचे शूट चालले ते आणि तिचा मामा तिला पोजेस सांगतोय. मांडी कोणी कोणी घालायला लावली. मी कसं माहिती आमच्या आनंदला असं धर. हा बोल ना. नीट कर. नीट नीट बाबू. इथे सासवड नाही. बाबू मामा अनायका. अच्छा नाही. अच्छा नाही. असं कर. अच्छा अच्छा. कसं करते? कसं हो मला दाखव. असं कर. असं मम्मा आहे ना. इकडेच आहे. अशी गोष्ट इथे. डोकं खाजू नको आहे गंदू. हे ती काढल. मम्मा मामाने कसं सांगितलं कसं घालायचं? टेकून बसा. टेकून. हा हा. बाय नाही. बघ ना इथं. इकडे. आवाज कसा येतो? इकडे बघ. बघ. मी पण बसतो ना मम्मा. मम्मा प्यायचं.
हा थांब देतो. जवळ आहे अजून. कुडती हा थांब देतो. फोटो नाही काढत तू आमच्या सोबत. ती आजी आली. मम्मा परत येऊ ना आपण. हा बाटली बॉटल. हा आंबाकडे जाऊ. आंबाकडे जाऊ आपण. आता आंबाकडे जायचं. आंबाकडे पण जायचं बाबूला. इकडे बघ. इथं बघितलं की लगेच काढायला लागेल फोटो. बबडी आम्ही कुठे बघूया. तू पण पाय असे हे कर, फोल्ड कर. हा असे हा. बबडी अनायका. इकडे ए माव आवाज देते बघ इकडे. तू अजून जवळ ना इकडे. ए पापा बघ इकडे बघ इकडे. ए माव आवाज देते बघ. अगं तिकडे आंबा आहे. इकडे येस येस आलं नोटिफिकेशन मला. हा काढून टाकलं. हा आता इथं ती टिकली घे साईडला. हा साईडला ठेव. इथं बघ. इथे
इकडे बघ. अनु, 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 अनु. तर गाईज आत्ता आम्ही निघालो आहे घरी. शूट वगैरे झालं आहे तर आणि वेळ पण झाला आहे खूप. सकाळी आलो होतो आम्ही लवकर, तर आता आम्ही निघालो आहे. तर आत्ता घरी गेल्यानंतर अनायकाला पण हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. तर भेटूयात गाईज आपण. तर गाईज आत्ता आम्ही जस्ट घरी आलो आहे फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे काढून. तर आत्ता जास्त थकलो आहे आम्ही खूप आणि अनायकाला पण थोडंसं प्रवास करून बरं वाटत नाही आहे, तर तिला हॉस्पिटलमध्ये पण न्यावं लागेल. तर आत्ता आम्ही थकलो आहे, थोडंफार काहीतरी खातो आणि आराम करतो. नंतर अनायकाला हॉस्पिटलमध्ये पण न्यायचं आहे. तर भेटूयात आपण. 2 hours later. हे बाबा इकडे. मामा निखिल सर कुठं आहे? निखिल सर मारतील. त्यांना बोल औषध द्या. आईला बोल आई औषध. आई सर्दी झाली बोल. बोल ना ते आईला. आवाज देते आईला. आई दे जोरात. सर्दी झाली. खोकला पण. खोकला पण. औषध बोल ना औषध द्या. पिती काय पिती? मेहंदी पिती ना औषध. कुठे आहे तुझं औषध? सो हे गाईज आत्ता आम्ही जस्ट आलो आहे. अनायकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो कारण की आज तिने जेव्हा आम्ही निघालो होतो सकाळी मॉर्निंगला शूट करण्यासाठी, तर तिने पूर्ण वॉमिटिंग केलं होतं माझ्या अंगावर. तर तिला म्हणजे जास्तच बरं वाटत नव्हतं, त्यामुळं मग आम्ही आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आत्ता जस्ट घरी आलो आम्ही. तर आत्ता जेवण वगैरे करून आम्ही थोडंसं आराम करणार आहे कारण की सकाळपासून खूप धावपळ झाली आहे आणि आज लवकर उठलो होतो ना आम्ही जाण्यासाठी. तर आत्ता डॉक्टरांनी तिला वाफ वगैरे पण द्यायला सांगितले आणि आम्ही देखील खूप थकलो कारण की सकाळी खूप लवकर उठलो होतो, तिकडे जायचं होतं म्हणून. तर तुम्ही पाहिलेच असेल की अनायकाचे शूट वगैरे कसे केलं ते तर मी या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ॲड करेलच. तर तुम्ही पाहतालच. आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप जास्त आवडेल कारण की तिकडे खूप आम्ही एन्जॉय केला आहे. तर आता आम्हाला पण खूप असं म्हणजे थकल्यासारखं वाटतं खूप कारण की सकाळी लवकर उठल्यामुळे आणि खूप घाई गडबड झाली आहे आणि परत तिकडनं आल्यानंतर पण अनायकाला परत आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. तर आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
तर मी हा व्लॉग इथेच एंड करणार आहे, कारण की आता जेवण आम्ही पण झोपून जातो, कारण की मला पण उद्या ऑफिसला जायचं आहे. तर प्लीज गाईज जास्तीत जास्त सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि अनेकाचे फोटोज आणि आम्ही पण आमचे रील्स वगैरे काढले ते पण मी दाखवलेच माझ्या अकाउंटला किंवा अनेकाच्या इन्स्टाच्या अकाउंटला, आणि फोटो पण शेअर करेलच मी. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर नक्की खूप खूप सपोर्ट करा. तर भेटूयाच गाय आपण. बाय बाय, गुड नाईट. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.